नागपूरमध्ये आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची है तैयार हम ही महारॅली पार पडली। या रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी काहीसं वादग्रस्त वक्तव्य केलं। स्वातंत्र्य लढा सुरू असताना देशातले राजे महाराजे इंग्रजांना सामील होते, ते इंग्रजांच्या बाजूने लढत होते असं राहुल गांधी म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांनी यावर तीव्र आक्षेप घेतलाय। महाराष्ट्राची आणि देशाची जनता या विधानासाठी राहुल गांधींना माफ करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं। राहुल गांधी नेमकं काय म्हणाले, त्यावरून फडणवीसांनी काय टीका केली आहे पाहूयात। आजादी की लड़ाई देश की जनता ने लड़ी थी, राजा महाराजाओं ने नहीं लड़ी थी। उनकी पार्टनरशिप थी अंग्रेजों के साथ, उसके खिलाफ कांग्रेस पार्टी लड़ी। किसके लिए लड़ी थी? गरीब जनता के लिए लड़ी थी। अनेक आमचे शूर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला। अनेकांनी आपलं स्वत्व टिकवून ठेवलं आणि आज राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती। अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।